मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, गेले 2 ते 3 तासिकेमध्ये आपण ज्या आपण सराव चाचण्या शाळेमध्ये घेत आहोत त्या सराव चाचण्यांचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहत आहोत. मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग BT ढेबेवाडीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो आणि आपण लगेच आपल्या विषयाला सुरुवात करतोय. आपण बघा प्रश्नपत्रिका सोडवत असतो. प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर जे प्रश्न आपल्याला कठीण वाटतात म्हणण्यापेक्षा आपल्याला सोडवण्यामध्ये थोडी अडचण येते असे आपण प्रश्न या ठिकाणी घेत असतो. आपल्या शाळेमधील सरांना आपण हे दाखवू शकता किंवा ते सरही आपले घेत असतील आणि आपणही या ठिकाणी तेच प्रश्न आपण घेणार आहोत, जेणेकरून आपल्या सर्वांना ते प्रश्न सोडवत असताना आपल्याला त्याचा थोडासा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आपण हे प्रश्न या ठिकाणी घेत आहोत. तर बघा, पहिला प्रश्न जर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल आणि मी तुम्हाला सांगतो की हा इयत्ता 4थीचा प्रश्न, जी आपली 3 तारखेला बालिका दिना दिवशी जी सराव चाचणी झालेली होती ना, त्यातील इयत्ता 4थीचा प्रश्न मी मुद्दाम म्हणून घेतला. ऍक्च्युली आपण 5वी 4थीला आणि 5वीला यावर्षी परीक्षा आहे, परंतु मुद्दाम म्हणून पहिला प्रश्न मी इयत्ता 4थीचा घेतलाय आणि इथून पुढे हे 5वीचे प्रश्न आहेत. बरोबर आहे की नाही? 3 तारखेला जी सराव चाचणी झालेली होती इयत्ता 5वीची सराव चाचणी क्रमांक बघा 5, सराव चाचणी क्रमांक 5 मधली आपली एक चाचणी झालेली होती, त्याच्यातील हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मात्र इयत्ता 4थीचा आहे, हा लक्षात घ्यायचं. बघा, रेखांकित भागाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? बघा, तुम्हाला जर वाचायला येत असेल आणि समोर जर आकृती दिसत असेल, हा रेखांकित भाग आहे. बरोबर आहे की नाही? आधी ती समोर बघायचं, हाताची वेळी घालायची. हा रेखांकित भाग म्हणजे आकृती आहे. या आकृतीतील रेखांकित भागाचा काय विचारलाय? सममूल्य अपूर्णांक विचारलाय. हे लक्षात घ्यायचं. काय विचारलाय? रेखांकित भाग विचारलाय का? आता परीक्षेमध्ये काय असतं, खालील आकृतीतील रेखांकित भाग विचारतात, परंतु इथं तसं केलेलं नाही. इथं काय विचारलंय? रेखांकित भागाचा सममूल्य अपूर्णांक. म्हणजे अगोदर आपल्याला रेखांकित भाग काढता आला पाहिजे. सांगा, रेखांकित भाग एकूण भाग किती आहेत? समान भाग आहेत ना? आहेत 1 2 3 4. किती समान भाग आहेत? 4. 4 समान भागापैकी 4 छेद 4 अंश छेद 2. समान एकूण आकृतीचे समान भाग आपण कुठे लिहितो? मग आपण काय सांगितलं? 4 अंश छेद 2. 2 भागापैकी 4 भाग. मग 4 भागापैकी कुठे लिहितो आपण? म्हणजे अशी चूक होते. जरी परीक्षेमध्ये आपल्याला सोपं वाटत असेल तर आपल्याकडून ही चूक होऊ शकते. बरोबर आहे की नाही? समान भाग किती आहेत आकृतीचे? 4. 4 समान भागापैकी किती भाग रेखांकित आहेत? 2. हा अपूर्णांक रेखांकित भागाचा अपूर्णांक या पद्धतीने येतो. अनन्या 2 अंश छेद 4 येतो, 4 अंश छेद 2 नाही. एकूण आकृतीचे समान भाग आपण खाली लिहितो आणि त्याच्यापैकी रंगवलेले वर लिहितो. लक्षात येतं का नाही? बघा, हा झाला अपूर्णांक. कशाचा झाला? हा 2 अंश छेद 4 कशाचा झाला? रेखांकित भाग झाला. बरोबर आहे का आदिती? मग त्याचा आपल्याला काय विचारलाय? सममूल्य अपूर्णांक. काय विचारलाय? सममूल्य अपूर्णांक. बघा, मग सममूल्य अपूर्णांक काढू. 2 अंश छेद 4 याला आपण संक्षिप्त रूप देऊ. 4 1 4, 4 2 8. किती आला? 1 अंश छेद 2. मग हा पण 1 अंश छेद 2 येऊ शकतो ना? बेक बे 2 4 आला ना? 1 अंश छेद 2. म्हणजे या दोन्हीच्या किमती सारख्या आहेत का? याची आहे का बघू? बेक बे चौक 8. किती आला? 1 अंश छेद 4 आहे का? याचे सममूल्य हा याचं बेक बे त्रिक 6 नाही. बेक बे 2 4 बे त्रिक 6. याचा हा काय आहे? 1 अंश छेद 2 म्हणजेच अर्धा. कळतंय का? कळलं? असं जड वाटतंय? मग असं एकदम बरोबर आहे का?
किंवा न आपण हे करता संक्षिप्त रूप देता सुद्धा येऊ शकतं बघा. 4 भागापैकी 2 म्हणजे किती? अर्धा. 8 भागापैकी 4 म्हणजे किती? अर्धा. असं संक्षिप्त रूप न देता सुद्धा आपल्याला उत्तर येतं की नाही? आपल्याला काय पाहिजे? याचं सममूल्य म्हणजे काय? याचं मूल्य आणि याचं मूल्य, खालच्याचं मूल्य कुणाचं सारखं आहे बघायचं. बरोबर आहे की नाही? मग 4 भागापैकी 2 भाग म्हणजेच अर्धा. 8 भागापैकी 4 भाग म्हणजेच झाले ना सममूल्य. आपण अर्धा अर्धा झालं ना. इथं काय आहे? 8 भागापैकी 2 भाग म्हणजे पाव भाग. बरोबर आहे का? मग पाव भाग आहे का इथं? इथं किती आहे? आपल्याला अर्धा शोधायचा होता. लक्षात येतंय का डोक्यावरून जातंय? लक्षात येतंय ना? हा, म्हणूनच मी मुद्दामून हा प्रश्न इयत्ता 4थीच्या परीक्षेमधील घेतलेला होता. हा आपल्याला 5वीला सुद्धा येऊ शकतो. आता दुसरा प्रश्न बघा. एका चौरसाची बाजू म सेंटीमीटर आहे. तुम्हाला आता दिले का बाजू? 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर असे दिले का? नाही दिली. काय दिले? एका चौरसाची बाजू म सेंटीमीटर आहे. म्हणजे चौरस काढूया. काढू चौरस. बघा इथं चौरस काढतो. चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात हे माहित पाहिजे आपल्याला. या चौरसाची बाजू किती आहे? म. म्हणजे ही किती येणार? बोला की म. ही पण म आणि ही पण म. काय येणार? का म लिहिलं मी? कारण चौरसाच्या सर्व बाजू समान असतात, सारख्या असतात, एकरूप असतात. बरोबर ना? चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात म्हणून काय लिहिलं मी सगळ्यांना. आता काय विचारलंय? तर त्याचे क्षेत्रफळ. त्याचे म्हणजे कुणाचे? माझे, तुमचे, चौरसाची. चौरसाची बाजू दिली म्हणजे विचारलं क्षेत्रफळ कुणाचं? चौरसाचंच. मग चौरसाचं क्षेत्रफळ तुम्हाला माहित आहे का? सूत्र काय? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सांगा. सूत्र माहिती आहे का? 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू काय येते? परिमिती येते. परिमिती वेगळी, सूत्र क्षेत्रफळ वेगळं. परिमिती म्हणजे काय? फक्त कडांची बेरीज करतो. बरोबर आहे का? ए बोला. ए. आणि ही क्षेत्रफळ म्हणजे काय? बेरीज. सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. लक्षात येतंय का? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. काय म्हणजेच काय? बाजू किती इथं? म चा वर्ग म्हणजेच काय? म गुणिले म. आता याचे कशात दिले? ही सेंटीमीटर मध्ये. चौरस सेंटीमीटर. हे झालं आपला पर्याय किंवा हे झालं आपलं उत्तर. लक्षात आलं का? मग एका चौरसाची बाजू म सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? म गुणिले म चौरस सेंटीमीटर. फक्त म गुणिले म नाही. समजा इथं म बरोबर 5 दिलं तुम्हाला. 5 सेंटीमीटर दिलं. बरोबर आहे की नाही? आता काढू शकता. म गुणिले म 5 गुणिले 5 किती? 25. काय 25? भजी. चौरस सेंटीमीटर. हे महत्वाचं आहे. चौरस ज्यावेळेस आपण परिमिती काढत असतो, क्षेत्रफळ काढत असतो, त्यावेळेस आपल्याला एकक लिहिणं खूप महत्वाचं असतं. फक्त 25 नाही. 25 काय? चौरस सेंटीमीटर. काय? क्षेत्रफळ कुणाचं? चौरसाचं. कोणत्या चौरसाचं? ज्याची बाजू 5 सेंटीमीटर आहे. लक्षात आलं का? पण इथं आपल्याला 5 दिलं होतं का? नव्हतं. मग त्यावेळेस उत्तर काय येणार? म गुणिले म चौरस सेंटीमीटर. परिमिती येते काय? तुम्ही जे पाठीमागं सांगितलं 4 गुणिले म. आता
इथं चव येईल का? काय येणार? फक्त सेंटीमीटर येणार. बाजू म्हणजे बाजूंची बेरीज करतो फक्त. क्षेत्रफळ म्हणजे या भागाचं पूर्ण क्षेत्रफळ असतं हे आत. लक्षात आलं का? कळलं का? 4 गुणुले म्हणजे 4 बेरीज केली. म बेरीज म बेरीज म बेरीज म पण करू शकतो. त्यालाच आपण 4 गुणुले म असं पण लिहू शकतो. लक्षात येतं की नाही? बघा बघा मी यालाच असं लिहू शकत नाही का? म बेरीज म बेरीज म बेरीज म. हे सारखं आहे का? हो सारखं आहे का? बघू आपण. 5 इथं 5 घेतलं ना आपण म बरोबर. म्हणजे 5 बेरीज 5 बेरीज 5 बेरीज 5 किती आली? 20. आणि 4 गुणिले 5 किती आली? 20च. बरोबर आहे का? म्हणजे 4 गुणिले म म्हणजे 4 गुणिले बाजू आणि त्यांची 4 वेळा बेरीज केली. गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज. लक्षात आलं का? म्हणजे आपण कन्फ्यूज व्हायचं नाही. कशामध्ये? परिमिती आणि क्षेत्रफळामध्ये. आपण सुरुवातीला झाला होता कसं? परिमिती विचारली चौरसाची तर 4 गुणुले बाजू. परंतु आपल्याला तिथं काय विचारलं होतं? काय विचारलं होतं? क्षेत्रफळ. क्षेत्रफळ किती आहे? क्षेत्रफळ सूत्र बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणुले बाजू. ओके ठीक आहे. परत असं करू नका. चला पुढचं 29 नंबरचं. आपल्या प्रश्नपत्रिकेत जर तुम्ही पाहिला असेल तर 29 नंबरचा एक प्रश्न आहे बघा. सोपा प्रश्न आहे. मला लिहून सुद्धा द्यायची गरज नाही. भारतीय चलनातील नोटावरील क्रमांक संख्या चिन्हात टिंबटिंब संख्या चिन्हात असतात असा प्रश्न आहे. भारतीय चलनातील नोटा. भारतीय चलनातील नोटा तुम्ही सांगायचं. मी लिहित नाही फळ्यावर. भारतीय चलनातील नोटा वरील क्रमांक टिंबटिंब संख्या चिन्हात असतात. मी पर्याय नंबर सांगू? पर्याय नाव सांगू? रोमन संख्या चिन्हात असतात, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात असतात, देवनागरी लिपीत असतात का यापैकी नाही. मी नोट दाखवू तुम्हाला. भारतीय चलनातील नोटावरील क्रमांक. भारतीय चलनातील नोटावरील क्रमांक विचारलाय. बरोबर आहे का? कितीची नोट आहे? माहिती आहे का? दिसते का तुम्हाला? 50 ची नोट आहे. मग याच्यावरील क्रमांक विचारला. कुठे आहे क्रमांक याच्यावरील? बघा इथं क्रमांक आहे. दिसतंय तुम्हाला? बघा इथं क्रमांक आहे, इथं क्रमांक आहे. मग कोणत्या लिपीत आहे तो क्रमांक? बरोबर. कोणत्या लिपीत आहे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे. म्हणजे आपल्याला हे सुद्धा थोडीफार माहिती पाहिजे. नाणी नोट असतं ना आपल्याला. घटक आहे नाणी नोटा. मग आपण नोटा पाहिलेल्या असतात. मग नोटावर जो हा क्रमांक आहे याला आपण सिरियल नंबर म्हणतो. बरोबर आहे की नाही? हा क्रमांक कोणत्या संख्या चिन्हात असतो? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. म्हणजेच आपण त्याला कसले अंक म्हणतो? इंग्रजी अंक म्हणतो. बरोबर आहे की नाही? मग आपण किती जणांचा हा प्रश्न बरोबर आला आहे तुमच्या परीक्षेमध्ये? इयत्ता 5वी 3 जानेवारी रोजी आपली सराव चाचणी झालेली होती ना, त्यातला प्रश्न नंबर आहे बघा 29 नंबरचा पहिल्या पेपर मधला. म्हणजे एवढा सोपा प्रश्न असतो आणि आपण चुकतो. देवनागरी लिपी म्हणजे काय? मराठी अंक. आणि रोमन अंक तर तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे हा प्रश्न आपला चुकला नसेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ओके गुड. चला पुढचा प्रश्न. पुढचा एक प्रश्न आहे बघा. हा छान प्रश्न आहे बघा. 53 नंबरचा प्रश्न आहे आपल्या प्रश्नपत्रिकेत. जी प्रश्नपत्रिका झाली होती ना त्यातला. बऱ्याच जणांचा बरोबर आला असेल, बऱ्याच जणांचा चुकला सुद्धा असू शकतो. वाचा. 3.5 लिटर दिसतंय का सर्वांना? 3.5 लिटर बेरीज 2.25 लिटर बेरीज 2.25 लिटर
2.25 लिटर या पद्धतीनं हा प्रश्न आहे. बरोबर काय प्रश्न आहे बघा, बरोबर किती? किती लिटर असा प्रश्न आहे. आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. सोडूया तर तुम्ही सोडवला ना परीक्षेमध्ये? हा आता बघा 3.5 लिटर म्हणजे किती? आपण हा प्रश्न आपल्याला दोन पद्धतीने सोडवता येतो बघा. हा आपण अगोदर याचं मिली करून घेऊ शकतो किंवा अपूर्णांकात लिहू शकतो. बरोबर आहे की नाही? मग अगोदर मिली घेऊन तुम्हाला शिकवतो मी. इकडे बघा 3.5 लिटर म्हणजे किती? किती मिली मध्ये करू आपण अगोदर. आपल्याला विचारले लिटर मध्येच, परंतु तरी आपण अगोदर मिली मध्ये करून सोडूया आणि परत तुम्हाला दुसरी पद्धत पण सांगतो. बघा 3.5 लिटर म्हणजे किती? 3500. बरोबर. आता मिली लिहित नाही किंवा इथं लिहितोय एकाचं फक्त. मिली म्हणजेच काय? मिलीलिटर. बरोबर. 2.25 लिटरचं किती मिलीलिटर हे आपल्याला आलं पाहिजे. 2.25 म्हणजे किती? 1 आणि पाऊण. 1 आणि पाऊण किती? मग 1750 मिली. पुढचं हे वाचा 2.25 लिटर. 2.25 म्हणजे किती? 2 आणि पाव. 2025 150 2002 पाव भाग किती? 1000चा पाव भाग 250 ना. मग 2.25 लिटर म्हणजे 2250 मिली. 2200. सांगा आता चला बेरीज करू. त्यांची बेरीज सांगितली होती ना. पुढे बघायचं स्वप्नाने. हा 0 5 आणि 5 10. करा बेरीज. 5 आणि 7 12. 12 आणि 2 14. 14 आणि 1 15. 3 आणि 1 4. 4 आणि 1 5. 5 आणि 2 7. 7500 मिली आलं. पण आपल्याला उत्तर मिली मध्ये विचारलंय का? बोला की कशात विचारलंय बाळांनो? ह्याचं लिटर करू शकतो आपण. 1 2 3. का 3 घरं सोडली मी? कारण 1 लिटर बरोबर 1000 मिली. बरोबर आहे ना? मग किती आलं? 7 लिटर 50 नाही म्हणजेच किती लिटर? आता सांगा. आता लिटर मध्ये सांगू शकता तुम्ही. 7.5 आणि अर्धा. 7 आणि म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे? 7.5 लिटर. बघा आपल्याला 2 मार्कासाठी एवढा आपल्याला करावं लागणार आहे. हेच गणित मी काय म्हणलं होतं तुम्हाला? दुसऱ्या पद्धतीने सोडून दाखवू का? हे पुसू. चौरस परिमिती क्षेत्रफळ. परिमितीला क्षेत्रफळ करायचं नाही. क्षेत्रफळ विचारलंय आपण परिमिती सांगायची नाही. घरच्यानं चपाती केली तर आपण भाकरी मागायची. बरोबर आहे का? मागतात नाही मला चपातीच पाहिजे. मला चपातीच पाहिजे. इथं क्षेत्रफळ दिलं नाही मी परिमिती सांगणार. चालेल का? नाही. बघा आता लक्ष द्या. आणखीन एका पद्धतीने सांगतो म्हणलं होतं मी. बरोबर आहे की नाही? आपलं उत्तर झालंय का कन्फर्म? झालंय. काय झालं उत्तर? 7.5. मग सांगा आता 3.5 लिटर कसं लिहू शकतो मी? 3.1/2 लिटर. बरोबर आहे ना? लिहू शकतो ना? का नाही लिहू शकत? बोला की हा. बेरीज सांगा पुढं. 2.25 कसं लिहू? 2.25 हे आलं पाहिजे. 1.3 आणि पाऊण 4 लिटर. पुढं बेरीज 2.25 कसं लिहिणार? 2.1/4 लिटर. आपल्याला याची बेरीज करायची आहे.
काय करायचे आहे? बरोबर आहे की नाही? मग इथं मी असं आता इथं तुम्हाला छेद समान दिसतात का रे? मग मी छेद समान लिहू शकतो ना इथं? हेच मी असं लिहू शकतो का सांगा बरं? 2/4 3.5 अर्धच आहे हे पण. 1/2 होतं तिथंच मी 2/4 लिहिलं तर काय फरक पडतो? अर्धच आहे. कारण सममूल्य अपूर्णांक त्याची किंमत कशी जरी लिहिली तरी ती सारखीच येणार. 1/2 लिहिलं, 2/4 लिहिलं, आणखी कसं लिहू शकतो सांगा बरं तुम्ही? अर्धा भाग 3/6 पण लिहू शकतो, 5/10 पण लिहू शकतो. जरी दिसायला हे वेगळे दिसले तरी त्याची किंमत सारखी असते. आता करू बेरीज. चला चला पूर्णांकाची बेरीज करा. 3 चला 3 आणि 1 4 आणि 2 6 पूर्ण आले. आता अपूर्णांकाची बेरीज करू. लिहू का अपूर्णांक मी? 2/4 बेरीज 3/4 बेरीज 1/4. छेद समान आहेत, करा बेरीज. वरची बेरीज करा ना. 1 2 5 6/4. असे केली का? हा पूर्णांकाला याला पूर्णांकात जाऊ शकतो ना. हा पूर्णांक कसा जाऊ शकतो? 4 1 बरोबर आहे का? एक पूर्णांकाला किती उरलं? 2/4 उरलं. बरोबर आहे का? मग हा एक अपूर्णांक आणि हे 6 पूर्णांक किती झाले? 7 आणि हा पूर्णांक अर्धा. म्हणजेच काय? हे मी असं लिहू शकतो का? लिहू शकतो. आलं का 7.5? आलं का 7.5? गणिताला कुठून कुठं जरी आलं, इकडून खाल्लं इथंच येतं, इकडून खाल्लं तोंडात. बरोबर ना? म्हणजे गणित या पद्धतीनं सोडवा, या पद्धतीनं सोडवा, कोणत्याही पद्धतीनं सोडवा. माझ्या मते तुम्ही या पद्धतीनं सोडवा. इथं तुम्ही बऱ्याच वेळा कन्फ्युजन मध्ये जाणार. हे काय लिहिलं, हे काय लिहिलं, त्याच्यापेक्षा त्याचं लिटर मिली करा आणि परत शेवटीला लिटर करा. बरोबर? आणि आणखी वेगळ्या पद्धतीने पण सोडवता येतं. पण सगळं जर सांगितलं तर सगळंच आपलं नळी फुंकिली सोनारे, सोनार इकडून नळी फुंकतो तिकडून वारा जातो. आपण मग इकडून ऐकणार, इकडून कसलं लिटर कसलं मिली, सरांनी काय सांगितलं काय कळलं नाही. म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवा. हे पण येणार तुम्हाला, परंतु थोडा तुमचा सराव झाल्यानंतर हे तुम्हाला येऊ शकतं. तसं काही हे अवघड नाही. ओके. किंवा आणखी तुम्ही याला अपूर्णांकात रूपांतर करू शकता. म्हणजे ते कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. परंतु माझं मत आहे की तुम्ही या पद्धतीने सुरुवातीला सोडवा, म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही आणि कन्फ्युजन होणार नाही. झालं तरी कमी होणार. बरोबर? फक्त परिमितीला, क्षेत्रफळाला परिमिती म्हणू नका. पहिल्या गणिताला जसं म्हणलं होतं ना, क्षेत्रफळ विचारलं ना आम्ही सांगतो परिमिती, तसं करून. ओके चला पुढं. लक्ष देत आहे? कोण कोण लक्ष देत आहे? मस्त गणित आहे बघा. एक गणित देतो मी आज. आपल्याला कमी गणित झाली तर चालतील, परंतु ते झालेलं गणित डोक्यात फिट झालं पाहिजे. आकृतीत बघा, गणित मुद्दा म्हणून लिहितो मी. आकृतीत इकडेच घेतो म्हणजे फास्ट लिहून. म बरोबर होता का असं गणित सांगा? 5 गुणिले क म्हणजे मग काय होता? मग काय होता शिवन्या? 5 गुणिले क असून आकृतीची आता परिमिती आहे, आता नाही क्षेत्रफळ. तुम्हाला परिमिती आवडत होती म्हणून मी परिमितीचं गणित घेतलं. परिमिती 48 सेंटीमीटर असल्यास 48 सेंटीमीटर असल्यास म भागिले क बरोबर किती? कसा आहे गणित? कसा आहे गणित? सोपा आहे. कसं नाही एकदम सोपा आहे. पर्याय पण देतो लगेच.
पहिला पर्याय आहे 5 5 6 4 10 6 4 10 हे 4 पर्याय आहेत आपल्याला. कसा आहे गणित? सोपा आहे. कसा आहे? कसा आहे? सोपा आहे. बघा सोपा आहे. आकृती कशाची आहे? आकृती कशाची आहे माहित नाही. काढू आपण आकृती. तुम्हाला मी काय सांगितलं? सुरुवातीला आपला सराव होईपर्यंत आकृती काढायची. ओके? हा सांगा. आता काय म्हणतोय? इथं म आहे आणि इथं क आहे. बरोबर? काय आहे तिथं? हा? हे म आणि हे क आहे. मग हे तुम्हाला आयत दिसतो ना? हा काय दिसतो? आयत दिसतो का? या पूर्ण आयताची परिमिती किती आहे? दिलंय की तुम्हाला 48. इथे लिहून घ्यायचं कसं? परिमिती. परिमिती म्हणजे काय रे? चारी बाजूंची बेरीज. किती आहे? 48 सेंटीमीटर आहे. चारी बाजूची बेरीज दिली तुम्हाला. दिले की नाही? आता काय करायचं आपल्याला? चार बाजू माहिती आहेत. ही काय आहे? मग ही काय असणार आहे? हे काय असणार आहे? सॉरी काय असणार आहे? पण म बरोबर दिलंय तुम्हाला त्यांनी. म बरोबर 5 नाही नुसतं 5 गुणुले 5 गुणुले. मग आता मच्या जागी मी 5 गुणुले क लिहू शकतो. बरोबर आहे का? लक्षात येतंय बघा. 5 गुणुले क 5 गुणुले क. मी का लिहिलं रे? इथं 5 गुणुले का लिहिलं आणि 5 गुणुले क का लिहिलं? मग कारण मग म्हणजे हे दिलंय ना. अय आपण करतो की नाही? आपल्या घरच्याला जर जेवायला बोलवलं असलं, आपल्या बहिणीला जर शेजारच्यानं बोलवलं, आज आमच्या घरी जेवायला नाही तिला काम आहे म्हणून मी आले, बहिणीच्या जागी आपण जातो का? का आपल्याला बोलवलेलं असतं का? का आपण तिला लय अभ्यास आहे म्हणून मी आले, मम्मी बरोबर गेलेला जाता की नाही? का? तुम्ही तुमचीच बहीण असते. बरोबर आहे. आदिती बरोबर अनन्या. लक्षात येतंय का? तसं आपण 5 गुणिले का लिहिलं? का लिहिलं? कारण म बरोबर 5 गुणिले क. म ची किंमत दिली ना त्यांनी. श्रद्धा काय करायचं सर? मला म ची देऊ नाहीतर क ची देऊ? मला फक्त जेवायला मिळलं असं नाही ना काय तुमचं? नाही ना? मग पुढे बघायचं. हा आता लिहिलं. परिमिती दिली आहे तुम्हाला. परिमिती म्हणजे काय? चारही बाजूंची बेरीज. करूया आपण. सांगा पहिली बाजू मला येईल 5 क असं पण लिहू शकतो आपण. 5 गुणिले क म्हणजे 5 क. पुढे बेरीज. हा क बेरीज 5 क बेरीज क बरोबर किती दिले ना परिमिती तुम्हाला? दिले की परिमिती? 48 दिले का? मग आता 5 क 6 क करा मोजा की. 5 क आणि 1 इथे काय ना? ही तर किती क आहे ते? 5 क आहे. इथे किती आहे? 1. मग 5 आणि 1 6 आणि 5 11 आणि 1 12 क बरोबर 48. अरे बोला कळलं का नाही? नाही कळलं? कळलं का नाही? हा मग मला सांगा आता इथं गुणाकार आहे ना या दोन्हीच्या मध्ये आहे का? इकडे काय होईल? भागाकार होईल. हे असं येतं ना तुम्हाला? मग क बरोबर काय होईल? ह्याच्या खाली दिसणार नाही. इकडे लिहितो मी. इथे दिसणार नाही तुम्हाला. हा इथे लिहितो मी. क बरोबर काय होईल? 48 भागिले 12. हे बरोबर आलं का बघा एकदा? 4. क बरोबर काय येईल मग? 4. क बरोबर काय येईल? 4. क बरोबर काय येईल? 4. पण आपल्याला 4 उत्तर विचारलंय का? का विचारलंय? म भागिले 4. आता म काढलं पाहिजे ना? म म्हणजे काय? 5 गुणिले 4 किती आलं? 20. आणि भागिले क किती? 4. किती आलं उत्तर? 5. एवढा
एवढं फिरून आल्यावर आपलं उत्तर आलं 5, पहिला पर्याय. नाहीतर इथं 4 आल्यावर 4 काय आहे? क आहे. आपल्याला का विचारलं का? मग भागिले क विचारलं. कळलं का? काय कळलं? काहीच कळलं नाही. सर आम्हाला यातलं काही कळलेलं नाही. खरं सांगा बरं, कळलं का काय? कोणाकोणाला कळलं? कळलं का? कोणाकोणाला कळलं हे गणित? नाही कळलं तर आणखीन एकदा तुमच्या सरांकडून तुम्ही समजून घेऊ शकता. कारण हे समजणं तसं सोपं आहे, परंतु आपल्याला थोडं त्याच्याकडे लक्षही द्यावं लागेल. बरं, आणखीन एक पद्धत सांगू का? हे सोडवायची एकदम सोपी. हे झालं बेसिक ना. हे झालं तुम्हाला पूर्ण बेसिक सांगितलं कशा पद्धतीने सोडवायचं. एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. आपल्याला उत्तर काढायचं, फास्ट उत्तर काढायचं. ओके, आकृती फक्त परत एकदा काढतो, लक्ष द्या. इथं काय आहे? आकृतीत काय होते? मग इथं काय होतं आणि काय विचारलं रे? म भागिले क विचारले. बोला, म भागिले क विचारले ना. मग आता म म्हणजे काय? म म्हणजे काय? 5 क. म म्हणजे काय? भागिले क कसं लिहितो रे मी? असं पण लिहितो ना. येतं का नाहीये? जमतं ना. ओके, मग आता बघा डायरेक्ट उत्तर निघतं. तुम्हाला जर हे माहित आहे ह्या कला कसं जातं ना, किती राहिले उठशील? एवढा प्रपंच करायची गरज होती का? आलं ना उत्तर डायरेक्ट 5. आलं की नाही? कारण हे कला कसं केलं? इथं जर समजा 100 असेल, इथं 10 असेल, या शून्याला शून्य घालतो ना. समजा इथं 2 भागिले 2 असेल, बे के बे जातं ना. बे के बे एकच राहतं ना. तसं कला कधी आलं का नाही? उत्तर किती आलं? 5. काय 5? याचं उत्तर 5 आलं. आलं की नाही? पण हे कधी येतं आपल्याला? पहिल्या ज्या मी सगळ्या पूर्ण बेसिक आपल्याला सांगितल्या त्या आपल्याला माहिती असल्या तर येत. इथं परिमितीचा काही संबंधच नव्हता, आपण घेतलाच नाही. ह्या आता घेतला का परिमितीचा काय संबंध? 48चा काय संबंध घेतला? बोला की नाही घेतला. म्हणजे आपण डायरेक्ट उत्तर काढले. हे कधी येतं? सरावानं. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि जेवढे तुमचे कन्सेप्ट म्हणजे काय? परिमिती म्हणजे काय? परिमिती म्हणजे कशी असते? 4 बाजूंची बेरीज असते. हा भागाकार आला पाहिजे तुम्हाला. मग अगोदर माहित पाहिजे. म्हणजे 5 गुणिले क आहे हे माहित पाहिजे. म्हणजे एवढं सगळं माहित असलं हे सरावानं होतं. लगेच होत. आज उठला आणि उद्या पेपरला गेला आणि गणित सोडवलं असं होईल का? कायच गेला पेपरला, पेपर लिहिला, मार्क पडले असं कधीही होत नाही. ज्यावेळेस तुम्ही खूप 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 अभ्यास करता आणि त्याचा सराव करता त्यावेळेस अशी गणितं तुम्हाला पटकन सोडवता येतात. छान, चला पुढं. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण आणखी 2 गणितं तर घेऊया आणि परत हे गणित याचा सराव करा बरं का. हे जे तुम्हाला गणित दिलंय मी त्या गणिताचा तुम्हाला सराव करावा लागेल. सराव केल्यानंतर हे गणित तुम्हाला सोपं वाटेल. पुढचं गणित आहे बघा, सोपं घेतो आता सर लय डोक्याला असं जड झालंय डोकं. कसली परिमिती, कसलं क्षेत्रफळ, कसलं म गुणुले क, नाही काय होतं, कसलं क गुणुले 5, काय जरा सोपं घेतो. घेऊ सोपं. आता 4 अक्षर देतो तुम्हाला. घेऊ इथं. मला वाचता येत नाही बाबा हे अक्षर, तुम्ही वाचून दाखवायचे. मला वाचता येत नाहीत. हा 4 अक्षर आहेत ना, दिसले 4 अक्षर. हे 4 अक्षर आहेत. LMHT येतात मला पण वाचायला. आता एकदम सोपा प्रश्न. आता ऐका,
या अक्षरापैकी कोणत्या अक्षरात काटकोन नाही? इथं आहे का काटकोन? बघा परत मी लिहितो आता तुम्ही मला असं डिझाईन काढल्या मला कळलं ना सर मी जरा याच्यात लिहिलं काय कळलं ना आम्हाला. आता लिहिलं आता कळतं ना. सांगा काटकोन आहे का? आहे ना काटकोन? आहे का? इथं दिसतो का काटकोन? म्हणजे काय 90 अंश ना. कसं सांगितलं होतं मी तुम्हाला? आता इथं नाही ती पेन्शिल असं सांगितलं होतं बघा. सांगितलं होतं नाही काटकोन? तुम्हाला जर आठवत असेल तर. आणि इथं जो होतो तो काटकोन सरळ, यालाच आपण लंब पण म्हणू शकतो. लंब रेषा म्हणतो ना, हा काटकोन झाला. इथं बघा इथं पण काटकोन होतो इथं. किंवा साधं सरळ सोपं आपल्या दोन भिंती, इकडून एक भिंत असते इकडून एक भिंत, ज्या दोन भिंती एकत्र येतात तिथं काटकोन तयार होतो की नाही? मग इथं होतो का? या आकृतीत नाही. या आकृतीत बघा इथं होतो. इथं इथं होतो का नाही? इथं होतो, इथं होतो, इथं. म्हणजे खालीलपैकी कोणत्या आकृतीमध्ये काटकोन होत नाही? तर यम मध्ये काटकोन होत नाही. असे सोपे पण परीक्षेमध्ये प्रश्न असतात, परंतु आपण चुकतो कुठं सांगतो. आता विचारले काय? काटकोन होत नाही. आपल्याला वाटतं खालीलपैकी कोणत्या आकृतीत काटकोन आहे ना इथं, लगेच पहिला पर्याय करतो. प्रश्न सोपा का? तर प्रश्न सोपा. प्रश्न चुकला का? चुकला आपण नीट वाचला नाही म्हणून. सोप्या प्रश्नाला पण 2च मार्क आहेत. आणि मला एवढं हा प्रश्न होता, याला पण किती मार्क आहेत? 2च मार्क आहेत. मग आपल्याला सोपं कुठलं आहे? प्रश्न 2 गुण मिळवायचं सोप्या. ह्याच्यात पटकन 2 गुण मिळतात ना, ह्याच्यात पण मिळतात. याला पण 2च गुण आहेत, याला पण 2च गुण आहेत. पटकन आपल्याला कुठली मिळतील? हे मिळतील. म्हणून सोप्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. लगेच आपल्याला वाटतं हा तर किती सोपा आहे, पटकन गोल करतो, पण चुकतो कुठं? प्रश्न वाचण्यात चुकतो. म्हणून प्रश्न सोपा जरी असला तर प्रश्न व्यवस्थित वाचायचा. खालीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये काटकोन नाही? आपल्याला वाटतं खालीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये काटकोन आहे, लगेच पहिला पर्याय करतो आणि आपण चुकून बसतो. त्यामुळं काळजीपूर्वक वाचायचं. ओके, चला पुढचा प्रश्न. लोड होत नाही ना? हा, आता एक मस्त प्रश्न, छान प्रश्न आहे बघा. तुम्हाला खूप आवडेल प्रश्न. आवडतो ना सर? आम्हाला गणितच आवडतं, त्यामुळे प्रश्न आवडतो. तुम्हाला खूप आवडणार आहे प्रश्न. हा स्वरा, लक्ष द्यायचं. मी प्रश्न लिहिणार आहे पुन्हा. आता 15 रुपये किमतीचे बघा, 15 रुपये किमतीचे पेन दिसतं का रे बाळा? 15 रुपये किमतीचे पेन 13 रुपये दराने खरेदी केले. 13 रुपये दराने खरेदी केले. तर 1950 रुपयात किती पेन अधिक मिळतील? पर्याय देऊ? 20, 30, 10, 15. आवडला प्रश्न? आवडला तर सोडवा. आवडला, मला तर खूप आवडला. 15 रुपये किमतीचे पेन 13 रुपये दराने खरेदी केले. त्या पेनची किंमत किती होती? 15 रुपये होती. बरोबर आहे का? हा, किती होती? कुणाला कळलं?
चे पेन. चला जमतंय का बघा, थोडा प्रयत्न करा. मला मी दुकानदाराकडे गेलो तर दुकानदार काय म्हणाला, हा पेन 15 रुपयाला आहे. मग पण तो पेन मी किती रुपयाला घेतला, 13 रुपयाला घेतला. बरोबर आहे की नाही. मला समजा माझ्याकडे काहीतरी पैसे दिले होते घरच्यांनी, समजा मला 500 रुपये दिले होते. 500 कशाला, एवढेच पैसे दिले होते जरा ना, 1950 रुपये मला दिले होते. किती रुपये दिले होते मला घरच्यांनी, कुठे गेला आपला, आहे सापडला. घरच्यांनी किती रुपये दिले होते मग आपल्याला, 1950 रुपये दिले होते. आणि घरचे नीट ऐका, लिहू नका, परत लिहा. आता जर नाही समजलं तर परत लिहिताना निम लक्ष लिहिण्यात निम असं नसतं कळत. पुढं बघा, घरच्यांनी मला 1950 रुपये दिले होते आणि मी दुकानदाराकडे गेलो आणि घरच्यांनी मला सांगितलं होतं की जा 15 पेन घेऊन ये. एक पेन 15 रुपयाला आहे, ते पेन घेऊन ये. किती येतील मला माहिती आहे का, मला 1950 रुपये घरच्यांनी दिले आणि सांगितलं की 15 रुपये वाले पेन घेऊन ये. किती रुपये वाले, 15 रुपये वाले पेन घेऊन ये. घरच्याला माहित असतील किती येणार आहेत, बघा किती येणार आहेत करू शकतो आपण. मला काय सांगितलं घरच्यांनी, 1950 रुपये दिले आणि मला सांगितलं की जा 15 रुपये वाले पेन घेऊन ये. म्हणजे एक पेन किती रुपयाला आहे, 15 रुपये वाला पेन घेऊन ये. किती येते तेवढे आण. किती येते बघू आपण, बघायचं. एक पेन 15 ला ना, 15 × 15 आडवा भागाकार शिकवलंय. 15 × 15 किती उरलं, 4 उरलं. त्याच्यावर घेतलं 5, 15 त्रिक 45 आणि हा शून्य. किती पेन आले मला, 130 पेन येणार होते. बघा आणखी लक्ष द्या, कळलंय का, बघा आणखी लक्ष द्या, महत्वाचं गेलेलं आहे. मला 1950 रुपये घरच्यांनी दिले आणि म्हणले 15 रुपये वाला पेन घेऊन ये. मग मी गेलो दुकानदारा, म्हणजे घरच्याला माहित होतं किती पेन येणार आहे. आता परत मी नीट सांगतो बघा, घरच्यांनी 1950 दिले आणि मला म्हणाले 15 रुपयाचा एक पेन, असे 130 पेन येणार आहेत ते घेऊन ये. बघा 130 पेन येतील, त्याची एकाची किंमत किती आहे, 15 रुपये. असे पेन घेऊन ये. मग मी गेलो दुकानदाराकडे, मला माहित आहे किती पेन येणार होते, 130 रुपये. 130 रुपये नाही, सॉरी 130 पेन येणार. मग दुकानदाराकडे गेलो आणि दुकानदाराला म्हणलं, मला माझ्याकडे 1950 रुपये आहेत, मला 15 रुपयाचे पेन आणायला सांगितले घरच्यांनी. मग दुकानदार म्हणला, दिवाळी चालू आहे, काय चालू आहे, किंवा शाळा भरली आणि आम्ही डिस्काउंट दिलाय. काय केलाय, मी म्हणलं काय तर डिस्काउंट द्या. मग तो म्हणला बरं चला ठीक आहे, तुला 13 रुपयाला एक पेन देतो. किती रुपयाला देतो, दुकानदार काय म्हटला, मी म्हटलं नाही मी एवढं पेन घेणार नाही, एवढे पैसे आहेत माझ्याकडे 1950 आहेत, मला काहीतरी डिस्काउंट द्या. बरोबर आहे की नाही. मग तो म्हटला बरं चल तुला 2 रुपये डिस्काउंट देतो. म्हणजे पेन मी कितीला देतो तुला, 15 रुपयाचा पेन मी कितीला देतो, 13 रुपयाला देतो. बरं म्हटलं ठीक आहे, बरं झालं. बरोबर आहे की नाही. मग आता पेन जास्त येतील का कमी येतील, जास्त. आणि तेच घेतात विचार, 15 रुपयाचा पेन 13 रुपयाला घेतला तर एवढ्या रुपयात किती पेन अधिक मिळतील. एवढ्या रुपयात 15 रुपयाला किती पेन मिळले, 130. आता किती डिस्काउंट दिला, 2 रुपये, 2 का 3, 2 दिला. म्हणजे आता मला कितीला पेन मिळला, 2 रुपयाला मिळला. 13 रुपये. कितीला मिळाला, 13 रुपयाला मिळाला. म्हणजे 1950. पहिलं 15 रुपये किंमत होती, आता किती झाली, आता किती पेन मिळतील बघू, 13 × 13 किती उरलो, 6 उरलो. आता
त्याच्यावर घेतलं 5, 13 पाची 65. हे शून्याला 13 पाची 65 ना? होय बोला. 13 13 2 26 33 53 54 13 पाची 65. आता किती पेन मिळाले मला? 150. मग मी घरी आलो आणि घरच्याला म्हटलं हे 150 पेन. अरे ते म्हणले असं कसं काय? पेन 15 रुपयाला, मी तुला पैसे दिले एवढे, पेन आले पाहिजे होते 130 आणि तू तर आम्हाला 150 देतोय, असं कसं काय? कसं? मग मी त्यांना सांगितलं, मी त्यांना डिस्काउंट मागितला. मग त्यांनी मला एक पेन मागं 2 रुपये डिस्काउंट दिला. मला तोच पेन किती रुपयाला दिला? 15 रुपयाचा पेन 13 रुपयाला दिला. मग माझ्याकडं किती पेन जादा आले? 130 यायला पाहिजे होते, आले 150. म्हणजे माझ्याकडं किती पेन जादा आले? 20. आणि आपलं फायनल आन्सर पर्याय नंबर 1. कळलं का? असं केलं का तुम्ही? सुटलो बाबा एकदाशी घ्या गणितातून. कळलं का? समजलं का? न समजणारे हात वर करा. कोणच नाही? समजलं? बरं ठीक आहे, ओके. तसं समजण्यासारखंच होतं, बरोबर आहे की नाही? फक्त थोडं आपल्याला लक्षपूर्वक याच्याकडे पाहावं लागतं. हे गणित तुम्हाला आवडलं असेल आणि समजलंही असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि एक बघा, एक शेवटचं गणित देतो तुम्हाला आणि आपण थांबतोय. या ठिकाणी मी ते गणित लिहितो. कुठे लिहू? इथं खाली लिहू. खाली लिहिल्यावर दिसणार नाही. इथं लिहितो आणि ते गणित फक्त तुम्ही सोडवा आणि तुमच्या शाळेतील सरांना दाखवू शकता. पाच तारखेला सोपं गणित आहे बघा. 5 तारखेला शुक्रवार असेल तर त्या महिन्यातील शेवटच्या सोमवारी, शेवटच्या सोमवारी कुठे गेला? कोणती तारीख असेल? पर्याय देतो पर्याय 30, 22, 27, 29. 30, 22, 27, 29 हे गणित तुम्ही तुमच्या सरांना सोडवून दाखवू शकता. लिहून झालंय का? लिहून झालं असेल तर आपण आज याच ठिकाणी थांबतोय. तुम्ही गेले अर्धा तास हे उदाहरणं पाहिली असतील. मी खरंच सांगतो, तुम्ही जर याच पद्धतीनं सराव केला तर येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित हा विषय तुम्हाला सोपा जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही कराल अशी मला खात्री आहे. आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.